राज्य सरकारनं रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ठाण्यात वाद तीव्र झालाय. अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांनी या निर्णयाला विरोध दर्शवत मोठ्या प्रमाणावर संपाचा इशारा दिलाय. सुमारे 15 लाख चालक रस्त्यावर उतरतील असा दावा संघटनांकडून करण्यात आलाय. दरम्यान मनसे नेते अविनाश जाधव यांनी अमराठी रिक्षा चालकांचा नेमका आकडा किती याचा थेट पुरावाच दिलाय. तसंच 1 तारखेला तुम्ही संप करा, नाहीतर यूपी बिहारला परत जा, आम्हाला काहीही फरक पडणार नाही असा इशाराही परप्रांतीय रिक्षा चालकांना दिलाय. राज्यात परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी 1 मे पासून मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयामुळे वाद निर्माण झालाय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी वाचता लिहिता न येणाऱ्या चालकांचे परवाने रद्द करण्याचा इशारा दिल्यानंतर रिक्षा टॅक्सी चालक संघटना आक्रमक झाल्यात. परवाने रद्द केल्यास उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल, त्यामुळे या निर्णयाला रिक्षा टॅक्सी चालक संघटनांनी थेट विरोध दर्शवलाय. त्यावर ठाण्यातील मनसे नेते अविनाश जाधव यांनी परप्रांतीय रिक्षा चालकांना 1 तारखेला तुम्ही संप करा, नाहीतर यूपी बिहारला जा, आम्हाला काही फरक पडत नाही असा थेट इशारा दिलाय. तसंच समाज माध्यमांवर पोस्ट करत अमराठी रिक्षा चालकांचा नेमका आकडा किती याचा थेट पुरावाच दिलाय. 4 दिवसांपासून ऐकतोय 15 लाख रिक्षावाले संपावर जाणार आहेत. खरं तर मुंबई आणि ठाणे रायगडमध्ये 4 लाख रिक्षा आहेत. त्यातून 66-65% रिक्षा चालक हे मराठी आहेत. मग यूपी बिहारवरून संपासाठी आणखीन रिक्षा मागवणार आहेत का? खोटे आकडे सांगून महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्याचं काम काही लोक करतायत. या सगळ्यांना सांगतोय की 1 तारखेला तुम्ही संप करा, नाहीतर यूपी बिहारला परत जा, आम्हाला काहीही फरक पडणार नाही. खात्रीनं सांगतोय, काही माणूस 1 तारखेला रिक्षाची वाट बघत थांबणार नाही. वेळप्रसंगी आम्ही आमच्या गाड्या काढून लोकांपर्यंतच्या घरांपर्यंत त्यांना पोहोचवायला जाऊ. महाराष्ट्रात आम्हाला चॅलेंज करायला जाऊ नका, लई महागात पडेल असा इशाराही अविनाश जाधव यांनी दिलाय. शासनाने आता आदेश काढलेला आहे 1 मे पासून मराठी रिक्षा चालकांना मराठी येणं अनिवार्य असणार आहे. मात्र परप्रांतीय जे रिक्षा चालक आहेत त्यांनी संपाची भूमिका पुकारली. मला असं वाटतं की हा नियम आत्ताचा नाही आहे. शासनाने त्याची अंमलबजावणी आता करतायत. हा नियम खूप आधीपासून आहे आणि या नियमाची अंमलबजावणी होत नव्हती. खरं तर या लोकांची सुरुवात ही ज्या वेळेला लायसन्स देतात त्यावेळेपासूनच होते. लायसन्स ज्या वेळेला आपण ट्रान्सपोर्टचं लायसन्स घेतो त्यावेळेला तुम्हाला मराठी येणं सक्तीचंच आहे. किंवा तुम्ही 15 वर्षाचा वास्तव्याचा दाखला घेता जे तुम्हाला लायसन्ससाठी आणि परमिटसाठी गरजेचं असतं, त्यात देखील त्याचा उल्लेख आहे. पण अशा ठिकाणी काही भ्रष्ट अधिकारी पैसे घेऊन यांना लायसन प्रोव्हाइड करतात, मग 15 वर्षाचा वास्तव्याचा दाखला प्रोव्हाइड करतात आणि त्यातून हे सगळे वाद तयार होतात. त्यांनी जर भ्रष्टाचार केला नसता, 500-1000 रुपयासाठी अशा प्रकारचे लायसन्स पुरवले नसते, तर मला असं वाटतं की आज ही वेळच आली नसती की यांनी संप पुकारायची. पण मी खात्रीने सांगतो, जर आम्हाला दात दाखवले, आम्हाला डोळे दाखवण्याचा प्रयत्न केला तर तुमचे डोळे हे जागेवर न ठेवता आम्ही आमच्या पद्धतीने करू. कारण एक महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही राहत आहे आणि तुम्हाला मराठी येत नाही आणि मराठी येत नाही, मराठी बोलणार नाही म्हणून तुम्ही संपावर जाणार असाल तर ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही. सर, 15 लाख रिक्षा संपावर जाणार. कुठून 15 लाख हा आकडा आला कुठून हेच कळलं नाही. आज सकाळी मी RTOच्या अधिकृत अधिकाऱ्यांशी बोलल्याच्या नंतर तो MMR रिझनचा आकडा 4 लाखाच्या वर 4-4.5 लाखाच्या वर जात नाहीये. हा 15 लाख आकडा आला कुठून? बरं, या 4-4.5 लाखांमध्ये 65% वरती ते मराठी रिक्षा चालक किंवा परमिट होल्डर आहेत. सो हा जो आकडा आहे ना, तो महाराष्ट्रातला वातावरण खराब करण्यासाठी काढण्यात आलेला आकडा आहे. आणि जाऊन बघा संपावर, मग आम्ही दाखवतो. सदावर्तेंनी देखील आक्रमक भूमिका घेतली. बघा, सदावर्ते हा स्वतःचं संरक्षण मिळावं, राहावं म्हणून विविध पक्षांवर बोलत राहतो आणि नंतर तेच मला भीती आहे, मला मारण्याची शक्यता आहे असं दाखवून त्याचं ते संरक्षण त्याला मिळावं याच्यासाठी तो प्रयत्न करत असतो. तो मला असं वाटतं की सदावर्तेला योग्य वेळेला योग्य प्रसादाचा कार्यक्रम हा दिला जाईल. काय ना, 25 पोलिसांच्या गडागडात फिरून मर्दाच्या गोष्टी करण्यात काय अर्थ नाही ना. आमच्याबरोबर एकही पोलीस नसतं तरीसुद्धा आम्ही मर्दासारखी बोलतो ना. मला असं वाटतं की त्याला योग्य वेळेला त्याचा योग्य प्रसादाचा कार्यक्रम केला जाईल. जर खरंच हे परप्रांतीय जर संपावर गेले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका. मी परत सांगतो, या महाराष्ट्रामध्ये लाखो मराठी रिक्षा चालक आहेत. ते त्या दिवशी रस्त्यावर असतील, आमचे महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर असतील. वेळ प्रसंगी वेळ पडला तर आमच्या गाड्यांनी लोकांना घरपर्यंत सोडू. पण महाराष्ट्रातल्या जनतेला त्रास होईल अशी कुठलीही गोष्ट घडणार नाही. पण याच्या पुढे संपानंतर मग यांनी रस्त्यावर रिक्षा चालून दाखवाव्यात आम्हाला.